मंगळवारी बीसीसीआयने वुमन्स टी20 वर्ल्ड कपसाठी भारताच्या महिला संघाची घोषणा केली। संघाची कर्णधार ही हरमनप्रीत कौर असून उपकर्णधार स्मृती मानधना आहे। रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष संघाने 2 महिन्यांपूर्वी तब्बल 17 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकले। आता सगळ्यांचीच अपेक्षा आहे ते महिला संघाकडून। महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर सामना सुरू होण्याआधीच एक मोठे विधान केले। पुरुष संघाप्रमाणे आम्ही देखील भारतीयांना जल्लोष करण्याची संधी देऊ। पुढे ती असंही म्हणाली, भारताच्या पुरुष क्रिकेट संघाकडून खूप प्रेरणा मिळते। त्यांनी यंदा ज्या पद्धतीने टी20 वर्ल्ड कप जिंकले तो प्रवास अप्रतिम होता। सोमवारी आयसीसीने वुमन्स टी20 वर्ल्ड कप 2024 चे नवीन वेळापत्रक हे जारी केले। ही स्पर्धा 3 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे। ही आधी बांगलादेशमध्ये होणार होती, परंतु आता ही दुबई येथे होणार आहे। वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी 2 सराव सामने असणार आहेत आणि ते दोन्ही भारत खेळणार आहे। भारतीय संघ 4 ऑक्टोबरला न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातून आपल्या अभियानाची सुरुवात करेल। तर अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर। रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन। मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज। लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात। काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर। सीटीआर कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे। संपर्क 8888173100। Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। तो ये रेड वाला है, सही वाला देना। अब एक ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.